आपल्यासोबत माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बऱ्याच मुद्द्यांवर देखील आहे. भाऊ, नेहमी आपण बघितलं की पश्चिम महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते असो किंवा कोकणातले सातत्याने विरोधच करत आले. तो विरोध त्यांचा आज परत एकदा उघड झाला. काय सांगाल तुम्ही? नाही, कसं आहे की आज अचानकपणे हा जो मुद्दा त्यांनी आणलेला आहे आणि असं कळतं की ते उद्या संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव विधानसभेमध्ये आणणार आहेत. पहिली गोष्ट तर हे अप्रस्तुत आहे. हे महाराष्ट्र राज्य आहे, नव्याने प्रस्ताव आणण्याची गरजच नाही आहे. त्याला कॉन्स्टिट्युशनल मान्यता आहे. तर या लोकांचं डोकं खराब झालेलं आहे आणि काहीतरी असा चमत्कार करून आणि अशा प्रकारचा उपद्व्याप करून हे महाराष्ट्राला काय सांगू इच्छितात. यांच्यासमोर दुसरे प्रश्न नाही आहेत. आता आम्हा लोकांची भूमिका स्पष्ट आहे, कारण की मी वर्किंग कमिटीमध्ये आहे. आणि असा जर ठराव कोणाला तुम्हाला आणायचा असेल, म्हणजे आता कसं की काँग्रेससमोर जर कोणता प्रस्ताव असेल ना केंद्रीय नेतृत्वासमोर, तर एकच प्रस्ताव आहे, तो विदर्भ राज्याची मागणीला समर्थन करायचं की नाही करायचं. त्यामध्ये सोनियाजींनी आजपर्यंत आम्हाला की मी त्या प्रस्तावाचा विरोध करते किंवा काँग्रेसचा त्याला पाठिंबा नाही असं काहीच म्हटलेलं नाही आहे. जेव्हा आम्ही काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा हे भाजपावाले म्हणायचे की बा काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे, यांना विदर्भ द्यायचा नाही आहे आणि आता यांनी द्यावं कारण की यांच्या अखत्यारीत आहे, बॉल इज इन देअर कोर्ट, असं सगळं म्हणत राहिले. आणि आघाडीवर कोण होतं? हेच गडकरी आणि हेच फडणवीस. पण आज तुम्ही मुख्यमंत्री झाल्याबरोबर तुम्हाला त्या मलबार हिलची, त्या वर्षा बंगल्याची आणि एकूणच ती जी सवय लागली, आता तुम्हाला सुद्धा विदर्भाची मागणी तुमच्या प्रायोरिटीवर नाही. आता तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राचा पुळका आला आणि म्हणून ते काल म्हणालेत की बा हा प्रश्न अजेंड्यावर नाही आहे, हा प्रस्ताव नाही विदर्भाचा. हो, नाही आहे ना, महाराष्ट्र राज्य आहे. हो, पण तुम्ही तो प्रस्ताव घेऊन गेल्या 20 महिन्यापासून तुम्ही गेले का मोदीकडे? हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न असं ते बोलून मोकळे झाले की हा माझ्या अखत्यारीतला नाही. बरोबर आहे. बरं, हे तुम्हाला आज कळलं का फडणवीस साहेब की हा तुमच्या अखत्यारीतला नाही, केंद्राच्या अखत्यारीतला आहे? मग तुम्ही जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते मग ते पृथ्वीराज चव्हाण समोर आणि जो मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आला त्याच्यासमोर कशाला आंदोलन करत होते? तुम्ही तर वकील आहात, तुम्हाला सर्वच माहीत आहे. तर हे लोक संधी साधू आहे आणि कालपर्यंत जे काँग्रेसला संधी साधू म्हणत होते तर हे सगळे लोक संधी साधू आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की आता विखे पाटील, राणे, पृथ्वीराज चव्हाण या लोकांना कुणीही संमती दिली नाही तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव आणायचा. ते काही काँग्रेस श्रेष्ठींच्या परवानगीने म्हणत नाही, हे त्यांचा व्यक्तिगत अजेंडा आहे आणि त्या अजेंडाला आमचा विरोध आहे. आणि हे कोण सांगणार आहे की महाराष्ट्र तोडू देणार नाही? आम्ही का महाराष्ट्र तोडून म्हणजे काय वेगळं देश स्थापन करायला निघालेलो आम्ही? हे कोण सांगणारे आहेत? हे काय आमचे नेते आहेत का? हे काँग्रेसचे नेते नाही आहेत. विखे पाटील त्या विरोधी पक्षाचा नेता आहे, राणे फक्त मेंबर आहेत विधान परिषदेमध्ये इतर लोकांसारखे, आणि पृथ्वीराज चव्हाण खालच्या हाऊसमध्ये म्हणजे अप्पर हाऊस लोअर हाऊसमध्ये तो तिथला. ते आमचे काही नेते नाहीत. मुख्यमंत्री म्हणून ते त्यांना मान सन्मान आम्ही देत असतो की बा माझी मुख्यमंत्री आहे, तर आम्ही माझी केंद्रीय मंत्री आहोत. हेही राज्यामध्ये अनेक दिवसपर्यंत राहिलेले मंत्री आहेत. काही मान सन्मान आहे की नाही? तुम्ही आपोआपच ठरवून घेणार. तुम्हाला काही आम्ही दिलं नाही खिरापतीमध्ये की तुम्ही राज्याचा वाटोळा लावा म्हणून. हे बरोबर नाही त्यांची भूमिका. आणि आम्ही आता हे पक्षश्रेष्ठीला सांगणार आहे की तुम्ही जसं आम्हाला सांगितलं ना की पहिली प्रायोरिटी RSS, पहिली प्रायोरिटी भाजपा आणि पहिली प्रायोरिटी आपली की देशाची एकता आणि अखंडता, जे हे भाजपावाले मोदीच्या नेतृत्वामध्ये तोडू पाहतात आहे. अराजकता पसरवण्याची चिन्ह आहेत. सर्वीकडे बंडाळी माजलेली आहे, दलितांवर हमले होऊन राहिलेले आहे, कुठल्याही प्रकारचा विकास नाही आहे आणि फक्त नारे लावून हा देश चालवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा विरोध करण्याचं जे सोनियाजींनी ठाणलं. आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जरा शांत राहा, वेळ आल्याबरोबर तुमच्या मागणीचा विचार होईल. म्हणून आम्ही थांबलो. आम्ही डिसिप्लिन कॅडर आहोत. पण याचा अर्थ असा यांनी आपल्या हातामध्ये पक्षाचे धोरण घ्यायचे आणि आपल्या मनाप्रमाणे काही करायचं हे सहन केलं ना. आम्ही या वृत्तीचा निषेध करतो. आमचा विरोध आहे. आणि विदर्भातले एक जात काँग्रेस जन विदर्भाच्या पाठीशी आहे. आता राज्य निर्माण करणं सत्तारूढ दलाची मागणी असते. आमच्यापासून तुम्ही का नाही बोलत? अरे आम्ही बोललो, कितीदा बोलायचं? आम्ही सातत्याने बोलत राहिलो. बरं, आम्ही सत्तेत राहून बोललो, तुम्ही विरोधामध्ये बोलले. आम्ही सत्तेत राहून बोलत राहिलो म्हणून आम्हालाच म्हणायचं की तुम्ही बोलत नाही, आता चुपचाप राहिले, बोलत नाही, चुपचाप राहिले. मग तुम्ही सत्तेवर आले, तुम्ही का नाही बोलले? गडकरीला विचारा बरं तुम्ही का नाही बोलत म्हणून. ते काय म्हणाले? मी मर्दचा बच्चा आहे आणि ही मागणी आम्ही पूर्ण करा. मर्दचा बच्चा शांत झाला. हा आपला देवेंद्र फडणवीस
आघाडीवर होता आमच्याबरोबर. माझ्याबरोबर त्यांनी डायस शेअर केला आणि सांगितलं की विदर्भाचा कोणता माणूस झाला मुख्यमंत्री राज्याचा, आणि काँग्रेसनी आमची मागणी दडपून टाकण्यासाठी विदर्भातल्या कोणत्या माणसाला जरी मुख्यमंत्री केलं तरी विदर्भाची दैना संपणार नाही, विदर्भाचे प्रश्न संपणार नाही. विदर्भाची दैना फक्त विदर्भाचा माणूस आणि विदर्भाचं राज्य झाल्यानंतर विदर्भाचा माणूस मुख्यमंत्री होऊ दे आणि विदर्भाच्या राज्य होऊ दे तेव्हाच त्याची दैना संपेल असा म्हणणारा माणूस तिथे गादी मिळाल्यावर तिथला मुख्यमंत्री झाला आणि आता विदर्भाच्या राज्यासंबंधी तोही चुपचाप बसलेला आहे. माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत देखील आपल्यासोबत आहे. नितीन भाऊ, सातत्याने हा मुद्दा तुम्ही मांडला, ज्या प्रकारे आता ह्याला काँग्रेस नेतेच विरोध करतायत, ह्याची तक्रार तुम्ही पक्ष शिष्यांकडे करणार का? नाही, या ठिकाणी विदर्भाच्या बद्दलचा जो मुद्दा काल संयुक्त महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये जो आला, त्यामध्ये जी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे, ती भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका नाही. हे ठीक आहे की आज अखंड महाराष्ट्र आहे आणि अखंड महाराष्ट्राचं नेतृत्व सगळे करतायत, त्यामुळे अखंड महाराष्ट्राचं बोलणार त्या ठिकाणी. परंतु विदर्भ हा महाराष्ट्रात करार करून सामील झालेला, जसं युरोप समूह असतं आणि युरोपामध्ये जे देश समूह करून करार करून जातात, तसा करार विदर्भाचा महाराष्ट्रासोबत झाला. आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं या विदर्भाला नागवण्याचं काम ज्या लोकांनी केलं, त्यांनी कृपा करून विदर्भाच्या विरुद्ध भूमिका स्वीकारू नये किंवा बोलू नये या मताचा मी आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांवर आरोप तर केला की त्यांची दुटप्पी भूमिका आहे, पण यासोबतच एकूण ज्या प्रकारे काही काँग्रेस नेते या मागणीला विरोध करताय ती त्यांची वैयक्तिक भूमिका आणि त्यांना मान्य नसल्याचं देखील या काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.